नमस्कार. आज मी इथे माशांचं जेवण बनवत आहे. त्यासाठी कोलंबी आणि बांगडे घेतलेले आहेत. सर्वात अगोदर बांगडे साफ करून घेते. शेपटीकडचा भाग कापून टाकते आणि डोक्याकडचा भाग कापून टाकते. आणि बांगड्याच्या पोटातली घाण काढून टाकते. आणि एका बांगड्याचे 3 तुकडे करून घेते. शेपटीकडचा भाग तळ्यासाठी वरून चिरा पाडून घेते. अशा प्रकारे बाकीचे बांगडे साफ करून घेते. बांगडे साफ करून झालेले आहेत. आता स्वच्छ धुवून घेते. इथे कढीला लागणारं वाटप काढून घेते. त्यासाठी सर्वात अगोदर खोबरं किसून घेते. खोबरं किसून झालेलं आहे. त्यात 15-20 सुक्या मिरच्या, अर्धा मोठा बारीक चिरलेला कांदा, 2 चमचे धणे, चिंच, हळद आणि 2 पेडगी मिरची घेतलेली आहे. ग्राइंडरवर वाटून घेते. खोबरं जरासं वाटून झाल्यावर चिंच आणि कांदा घालते आणि थोडं थोडं पाणी घालून बारीक वाटून घेते. वाटप वाटून झालेलं आहे. आता काढून घेते. तवलीमध्ये वाटप काढून घेतलेलं आहे. त्यात बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची घालते. वाटपाला थोडीशी वाफ आल्यावर मायाळूचे देठ आणि 2-3 कोकमं घालते आणि झाकण लावून उकळी काढून घेते. वाटपाला छान उकळी आलेली आहे. कोलंबी साफ करून धुवून घेतलेली घालते आणि चवीप्रमाणे मीठ घालून झाकण लावून शिजून घेते. कोलंबी शिजलेली आहे. मायाळूचे देठ घालून कोलंबीची कढी तयार आहे. इथे मायाळूची भाजी साफ करून घेते. पानं काढून घेते आणि कोवळे देठ हाताने तोडून घेते. पाच 6 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेते भाजी. इथे थोडे जाडसर देठ काढून घेतलेले आहेत. अशा प्रकारे साफ करून कोलंबीच्या कढीमध्ये देठ घातलेले आहेत. आता पानं बारीक चिरून घेते. अशा प्रकारे मायाळूची भाजी चिरून घेते. कढईत तेल घेतलेले आहे. त्यात 5-6 लसणीच्या पाकळ्या घालते चेचून. लसूण परतून झाल्यावर एक कांदा बारीक चिरलेला घालते. कांदा परतून झाल्यावर त्यात हळद, लाल मिरची पावडर, काळी मिरी पावडर आणि सगळं मिक्स करून घेते. साफ करून धुवून घेतलेली कोलंबी घालते आणि कांद्यावर परतून घेते. 2 कोकमं घालते. परतून झाल्यावर थोडंसं पाणी घालून मिक्स करून घेते आणि चवीप्रमाणे मीठ घालते आणि झाकण लावून शिजायला ठेवते. कोलंबी शिजलेली आहे. त्यात मायाळूची भाजी घालते चिरून ठेवलेली आणि परतून घेते आणि झाकण लावून शिजायला ठेवते. 3-4 मिनटं शिजल्यानंतर झाकण काढलेले आहे. कोलंबीची मायाळूची पानं घालून भाजी तयार आहे. बांगड्याचं सुकं करायसाठी हिरवं वाटप काढून घेते. खोबरं, हळद, धणे, चिंच आणि 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. मिक्सरमधनं जाडसर वाटून घेतलेले आहे. 10-12 तिरफळं, 1 हिरवी मिरची आणि आलं चिचून घातलेलं आहे. वाटपाला उकळी आल्यानंतर बांगडे घालते आणि चवीप्रमाणे मीठ घालून मिक्स करून घेते आणि अर्धवट झाकण लावून शिजायला ठेवते. आता बांगडे परतून घेते दुसऱ्या बाजूने आणि पुन्हा झाकण लावून 2-3 मिनटं शिजून घेते. आता झाकण काढलेले आहे. बांगडे शिजलेले आहेत.
बांगड्याचा सुका तयार आहे. ते थोडीशी आलं लसूण पेस्ट, लाल मिरची पावडर, हळद, चवीप्रमाणे मीठ आणि कोकम आगळ घालते आणि थोडंसं पाणी घालून पेस्ट करून घेते. इथे तळ्यासाठी बांगडे घेतलेले आहेत, त्यांना पेस्ट लावून घेते आणि बाजूला ठेवते अर्धा तास. थोड्या वेळाने तांदळाचं पीठ आणि रवा मिक्स करून घेतलेला आहे. मसाला लावून ठेवलेल्या बांगड्यांना तांदळाचं पीठ आणि रवा लावून घेते. तव्यावरती तेल घेतलेले गरम करायला, त्यात बांगडे फ्राय करायला ठेवते. सर्व बाजूने परतून 2-3 वेळा परतून बांगडे शॅलो फ्राय करून घेतलेले आहेत. बांगडे शॅलो फ्राय करून झालेले आता काढून घेते. सोलकढी बनवण्यासाठी खोबरं घेतलेलं आहे. एक हिरवी मिरची, थोडीशी कोथिंबीर आणि 2 लसणीच्या पाकळ्या घालून मिक्सरमधनं वाटून गाळून घेतलेलं आहे. त्यात चवीप्रमाणे मीठ आणि साखर घालते, मिक्स करून घेते. आता कोकम आगळ घालते, मिक्स करून घेते. वरून कोथिंबीर घालते. सोलकढी तयार आहे. आता मी सर्व करते. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.